श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कथा. स्वामी समर्थ महाराजांनी एका भक्ताला संकटातून कसं वाचवलं ते आज आपण या कथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर गोष्ट अशी आहे, एका छोट्या गावात गणू नावाचा स्वामी भक्त राहत होता. तो रोज अक्कलकोट स्वामी महाराजांचं नाव घेत असे. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा तो जप करत असे. पण त्याचं आयुष्य खूप कठीण चाललं होतं. त्याच्या घरी पैसा नव्हता, व्यवसायात त्याला तोटा झाला होता आणि घरात आजारपणही होतं. गणू दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून रडायचा. स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण आता काय करू? एका रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज दिसले. ते म्हणाले, गणू, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी मंदिरात जा. तिथं तुला माझा प्रसाद मिळेल. काळजी करू नकोस. गणू सकाळी उठला आणि मंदिरात गेला. तिथे त्याला एक वृद्ध बाबा भेटले. बाबांनी त्याला एक नाणं दिलं आणि ते म्हणाले, हे स्वामींचं नाणं आहे, हे घरात ठेव, तुझं सर्व संकट संपेल. गणूने नमस्कार केला आणि नाणं भक्तिभावाने घरात ठेवले. थोड्याच दिवसात त्याचा व्यवसाय परत चालू झाला. घरात आरोग्य आलं आणि आनंद परत आला. गणू म्हणाला, ही सर्व माझ्या स्वामी माऊलींची कृपा आहे. जो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो त्याचं जीवन नक्कीच बदलतं. तर तुम्हाला ही स्वामी महाराजांची कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्याही आयुष्यात आनंद येवो, तुमच्याही सर्व मनोकामना पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते.